या स्पर्धेचा नियम असणार आहे कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग असा हा निर्णय असणार आहे। तर या ठिकाणी मात्र 4 धाब्यांनी पॅनलाइज केले जाईल बापदेव पाळी संघाला। चला स्पीडअप करायचं आपण पंचांना विनंती करतोय। प्रतीक घोगरे गोलंदाजीच्या मार्कवर येतोय। पाच षटकांचा पूर्वार्ध असणार आहे आणि 5 षटकांचा उत्तरार्ध असणार आहे। तर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असणार आहे प्रतीक घोगरे, तर ऑन स्ट्राईक असणार आहे फलंदाज रोहित पाटील। पाली संघाकडून पहिलं षटक एक्सप्रेस एंड करून फेकण्यासाठी सज्ज असणार आहे प्रतीक घोगरे। पॉवर प्लेचं षटक असणार आहे। चला स्पीडअप करायचं आपण। तब्बल पाऊण तास हा सामना मात्र उशिरा सुरू होतोय। गोलंदाज प्रतीक घोगरे, ऑन स्ट्राइक रोहित पाटील। पहिला चेंडू 1 2 3 स्टार्ट। या वेळचा चेंडू आपण पाहू शकतो, हा चेंडू आहे लेग स्टिकच्या खूपच बाहेर। इथे मात्र पंचांनी दंडित केलं जाईल। गोलंदाजाला 1 धाव मिळेल। श्री गणेशा होईल पाली संघाचं। लेग स्टिकचा हा बाहेरून जाणार चेंडू स्क्वेअर चेंडू आहे आणि 1 धाव मिळेल अवांतरच्या स्वरूपात। गोलंदाज सज्ज प्रतीक घोगरे, ऑन स्ट्राइक रोहित पाटील। यावेळेचा चेंडू सुरेख फटका आहे, नजाकत बरा स्ट्रोक मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि इथे मात्र 4 धावा मिळतील पाली संघाला। 4 धावा मिळतील रोहित पाटील या फलंदाजाला। 4 धावेच्या मदतीनं बापदेव पाली संघाची आपण धावसंख्या पाहतोय 5 धावा। दिशा दिली आहे, शक्कल लढवले मी तर म्हणेन रोहित पाटील या फलंदाजानं। गोलंदाज सज्ज प्रतीक घोगरे। यावेळेचा चेंडू फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय परंतु चेंडू जाईल कव्हरच्या रिजनला। तिथे मात्र जोपर्यंत चेंडू फील्ड करेल तत्पूर्वी मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील। या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपलकावरती जोडल्या जातील 7 धावा। पॉवर प्लेचं शतक आहे, क्षेत्ररक्षकांवरती पाबंदी पाहायला मिळते, त्याचा मात्र फायदा उचलण्याचा प्रयत्न करतोय रोहित पाटील हा फलंदाज। तर आतापर्यंत रोहित पाटील खेळतोय 6 या धावसंख्येवरती। 2 चेंडूचा सामना केला। यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका आहे, चेंडू जाईल लॉंग ऑन च्या रिजनला। हा मिळेल आणखीन एक चौकार आणि 4 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपलकावरती 11 धावा। अतिशय सुरेख क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय रोहित पाटील या फलंदाजाकडून, कारण की पॉवर प्लेचं शतक आहे आणि मात्र षटकाच्या क्षेत्ररक्षकांच्या वरून मात्र चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न करतोय। यावेळचा चेंडू जोरदार अपील होती। इथे मात्र 4 धावांची पेनल्टी घेऊन खेळतोय बापदेव पाळी संघ। त्या अनुषंगाने मात्र फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाले। अपील जरूर पाहायला मिळाली होती परंतु अपील मात्र फेटाळून लावले। या बेलचा चेंडू आपण पाहतो शपळून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही चेंडू आणि बॅटमध्ये। इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते। संघाची धावसंख्या स्थिर 11 धावा। गोलंदाज सज्ज प्रतीक घोगरे। यावेळेचा चेंडू दिशा दिली आणि इथे मात्र चेंडू जाईल सीमारेषे बाहेर। जीवाच्या आकांतानं धावत होता क्षेत्ररक्षक परंतु चेंडू जाईल सीमारेषे बाहेर। 4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपलकावरती 15 धावा। अतिशय सुरेख फटकेबाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं रोहित पाटील
या फलंदाजाकडून, कारण की म्हटलं जातं क्रिकेटमध्ये की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. अतिशय सुरेख क्लासिकल फटके मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतो आपण 15 धावा. मात्र जमेची बाजू असणार आहे बापदेव पाळी संघाची, का अद्यापपर्यंत कोणतीही मात्र विकेट गेली नाहीये, म्हणजे बिनबाद 15 धावा अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तर इथून मात्र दुसरं गोलंदाजीसाठी गोलंदाज असणार आहे भिंगार संघाकडून साहिल जगे. छोटा पॅक मोठा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु बापदेव पाळी संघाचे देखील विचार केला तर अतिशय सुरेख फलंदाजी आत्तापर्यंत राहिले. विशाल शेळके ऑन स्ट्राईक असणार आहे. विशाल शेळकेचा विचार केला अष्टपैलू कामगिरी करणारा हा पाळी संघाचा विशाल शेळके ऑन स्ट्राईक. गोलंदाज सज्ज. गोलंदाजच्या मार्कवर होतय विशाल जगे, साहिल जगे. साहिल जगे ऑन गोलंदाजीसाठी सज्ज, प्रबल एंड करून मारा करण्यासाठी. तर विशाल शेळके ऑन स्ट्राईक, लेफ्ट हँड फलंदाज. यावेळचा चेंडू बिरकावलाय. चेंडू येईल डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. हा येतोय खणखणीत षटकार आणि या 6 धावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावफलकावरती 6 धावा. जाणलंय पारकळे, खराब चेंडू आहे, फुलर लाईनीचा चेंडू आहे. इथे मात्र मोठा फटका खेळायचा विशाल शेळकेने जाणलं आणि चेंडूला मात्र दिशा दिली. संघाची धावसंख्या पाहतो आपण 21 धावा. इथे मात्र धावांवरती रोख लावावा लागेल, तो म्हणजेच भिंगार संघाच्या गोलंदाजांना. परंतु विशाल शेळके मात्र थांबत नाहीये. बॅक टू बॅक त्याच दिशेने दुसरा फटका आपण पाहतोय. 6 धाब्यांचा बिग 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 हिट 6 धाबा. आणि या 6 धावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावफलकावरती जोडल्या जातील 27 धावा. काय सुरेख फलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे पाळी संघाची. इथे मात्र थोडंसं प्रेशर निर्माण झाले गोलंदाजावरती, थोडंसं दडपण आले गोलंदाजावरती, कारण की बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार जरूर लगावले आहेत. षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळेल काय? गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज साहिल जगे थोडंसं अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केला जातोय, कारण की हा दुसरा षटक आहे आणि या दुसऱ्या षटकामध्ये देखील पॉवर प्ले तसंच असणार आहे. 5 षटकांचा सामना असल्या कारणाने 2 षटक इथे मात्र पॉवर प्ले पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षकांवरती पाबंदी पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज साहिल जगे ऑन स्ट्राईक. विशाल शेळके. यावेळचा चेंडू इथे मात्र षटकार हॅट्रिक पाहायला मिळते. लगातार 3 षटकार विशाल शेळकेच्या बॅट मधून येत आहेत. सलगचा हा 3रा षटकार आणि 3ऱ्या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहतो पण धावफलकावरती 33 धावा. साहिल जगे 3 चेंडूवरती 3 मोठे फटके खर्च करतोय. आपल्या गोलंदाजीवर थोडंसं नाराज असणार आहे संघाचा संघनायक. इथे मात्र कानमत्र दिला जाईल. देवेंद्र पाटील आणि धर्मेंद्र घोगरे हे देखील अष्टपैलू कामगिरी करताना नेहमीच आपण पाहतोय. कर्तेश्वर भिंगार संघाची गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. साहिल जगे तर ऑन स्ट्राईक. विशाल शेळके. यावेळचा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे मात्र टिपला जाईल सुरेख झेल. पहिलाच फलंदाज बाद होईल विशाल शेळकेच्या स्वरूपात. आपण पाहतोय विशाल शेळकेची ज्याप्रमाणे विकेट पडली मात्र मैदानामधून आवाज सुरू झालाय, कारण का हे दोन्ही संघ जवळचे संघ आहेत. त्यांचे फॅन फॉलोअर्स आज मात्र मैदानामध्ये जास्त पाहायला मिळतील. त्यांचे पाठीराखे आज आपल्याला या ठिकाणी जास्त पाहायला मिळतील आणि त्या मात्र उत्साहामध्ये मैदानामध्ये मात्र आवाज घुमतोय सर्वकडे. विशाल शेळके बाद झाल्याच्या नंतर हा आवाज आपण पाहतोय. पहिलाच धक्का आपण पाहतोय बापदेव पाळी संघाला विशाल शेळकेच्या स्वरूपात. तर नवीन फलंदाज असणार आहे मैदानामध्ये राहुल शेळके.
जरूर 3 फटके खाल्ले असेल साहिल जगे या गोलंदाजाने, परंतु येणाऱ्या चेंडूवरती मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे मात्र फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलंय. तर अजूनही या दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे आणि 2 चेंडूमध्ये पाहायचं किती धाबा जमवतोय तो म्हणजे बापदेव पाळी संघ. मिनिमम 5 षटकांचा पूर्वार्ध आपल्याला पाहायला मिळेल आणि या 5 षटकांचा विचार केला तर मिनिमम 70 ते 75 धावा इथे मात्र धावा जमवायच्या आहेत. त्या म्हणजे फलंदाजी करत असताना कर्तेश्वर भिंगार संघाला, परंतु किती धावा खर्च करतील कर्तेश्वर भिंगार संघ हे देखील आपण तेवढं पाहणं गरजेचं असणार आहे. इथे मात्र कार्पेंटर फटका पाहायला मिळतो. डीप मिड विकेटच्या रिजनला फेकी खराब होती, मात्र चेंडू कलेक्ट सुरेखरित्या केलाय. 1 धाव मिळेल बापदेव पाळी संघाला, 1 धाव मिळेल राहुल शेळके या फलंदाजाला. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहतो आपण धावफलकावरती जोडल्या जातील त्या म्हणजे 34 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज साहिल जगे. तर ऑन स्ट्राईक असणार आहे रोहित पाटील. रोहित पाटील आतापर्यंत विचार केला 14 या धावसंख्येवरती खेळतोय. 3 चौकाराच्या मदतीने असणार आहे मैदानामध्ये. यावेळचा चेंडू क्लासिकल फटका, परंतु इथे मात्र तितकाच ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय तो म्हणजेच प्रतीक घोगरे या क्षेत्ररक्षकाकडून अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण. इथे मात्र चेक करायचं आहे तिसऱ्या पंच इथे या ठिकाणी पाहतोय आम्ही षटकार आहे की षटकार अडवलाय. प्रयत्न सुंदर झालेत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. येस ऑनफिल्ड नाहीये षटकार. इथे मात्र षटकार अडवण्यामध्ये यश आलंय. संघाची धावसंख्या पाहतो आपण धावफलकावरती 35 धावा. अतिशय सुरेख आपल्या संघासाठी मात्र 5 धावा वाचवण्यामध्ये यश आलंय. तर गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज असणार आहे प्रतीक घोगरे. कार्पे इथे मात्र सुरेख चेंडू होता. छत्तीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. प्रतीक घोगरे गोलंदाजीच्या मार्गावर. तर ऑन स्ट्राईक असणार आहे फलंदाज राहुल शेळके. यावेळेचा चेंडू बॅट चेंज घेतली आहे, परंतु इथे मात्र झेल पकडता आला नाहीये क्षेत्ररक्षकाला. थर्ड स्लिप मध्ये आपण पाहिलं झेल उडाला होता, परंतु मात्र झेल पकडता आला नाहीये. इथे मात्र 1 धाव काही रोखू शकत नाही तो म्हणजेच भिंगार संघ. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहतो आपण धावफलकावरती जोडल्या जातील 1 बाद 37 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज प्रतीक घोगरे. तर ऑन स्ट्राईक असणार आहे रोहित पाटील. प्रेक्षक माईबापांनो प्लीज आपण बाहेरून आवाज देऊ नका. या बेलचा चेंडू आपण पाहतोय बॅटच्या आउटसाइड एज जरूर घेतली. चेंडू येईल स्क्वेअर लेगच्या रिजनला. इथे मात्र 1 धाव काही रोखू शकत नाही आणि एका धावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो पण धावफलकावरती जोडल्या जातील ते म्हणजे 38 धावा. ऑन स्ट्राईक असणार आहे राहुल शेळके. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे.
इथे मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय सुरेख क्षेत्ररक्षण, दैर्यदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. निश्चितच हा चौकार जरूर मिळाला असता, परंतु पुन्हा एकदा आपल्या संघासाठी 3 धावा वाचवण्यामध्ये यश आलंय. म्हणजे भिंगार संघाच्या या क्षेत्ररक्षकाला अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला मिळतोय. परंतु एक धाव काही रोखू शकत नाही कर्तेश्वर भिंगार संघ. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो पण धावफलकावरती जोडल्या जातील 39 धावा. गोलंदाज सज्ज. यावेळेचा चेंडू ताकदीचा वापर आणि प्रॉपर टायमिंग आपण पाहतोय. चेंडू येईल लॉंगॉनच्या डोक्यावरून, हा मिळेल खणखणीत षटकार आणि या 6 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो पण धावफलकावरती जोडल्या जातील 45 धावा. अतिशय सुरेख या ठिकाणी गोलंदाजी सुरू होती मैदानामध्ये. 6 चेंडूंच्या नंतर 7व्या चेंडूवरती हा मात्र मोठा फटका लगावला जातोय, म्हणजे रोहित पाटीलच्या बॅटमधून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज प्रतीक घोगरे. ऑन स्ट्राईक असणार आहे रोहित पाटील. यावेळेचा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो पण धावफलकावरती जोडल्या जातील 46 धावा. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. संघाची धावसंख्या पाहतो पण धावफलकावरती 46 धावा. एक गडी जरूर बाद झालाय. विशाल शेळके मात्र बाद झाल्याच्या नंतर. चला आता आपण प्रेक्षकांकडे बोलणार आहोत. प्रेक्षक थोडे शांत आहेत, परंतु आपली हिंदू संस्कृती आहे, गजर झाला पाहिजे इथे. आता बोला गणपती बाप्पा. बघा गणराचा गजर इथे झालेला अतिशय दमदार क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो. एका बाजूला कर्तेश्वर भिंगार क्रिकेट संघ क्षेत्ररक्षक नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम दर्शनी क्षेत्ररक्षण करतो आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जे बापदेव पाली क्रिकेट संघ. आणि जे बापदेव पाली क्रिकेट संघाचा मालुसरे जर आपण विचार केला, दीपक पाटील आमच्याशी जोडलेले आहेत. या गावाची ओळख आहे ना, लाल मातीला प्राधान्य देणारा गाव म्हटला ना या विभागात, तर बापदेव पाली या गावाचा आदराने उल्लेख केला जातो. अनेक खऱ्या अर्थाने रायगड केसरी असतील, अनेक मल्ले या गावाने खऱ्या अर्थाने या रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्याच्या दृष्टिकोनातून या लाल मातीला दिलेले आहेत. निश्चित स्वरूपात अनेक कुस्ती पैलवान बघा, मग त्यामध्ये हनुमान असतील, त्याच्यानंतर बारक्या शेलक्या असतील, सर्व चेतन, अनेक स्पर्धेमध्ये ते नेहमी कुस्ती खेळत असतात. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर गोलंदाज येतोय तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज असणार आहे अविनाश जाधव. 4थं षटक या ठिकाणी मार्गस्थ होतोय कर्तेश्वर भिंगार संघाचं. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय, जरूर अपील केली होती परंतु पंच आमचे DK चोरगे सर अपील फेटाळतायत आणि ही अपील फेटाळल्यानंतर मात्र एक धाव काही रोखू शकत नाही कर्तेश्वर भिंगार संघ. लेगमॅचच्या स्वरूपात इथे मात्र धाव मिळेल पाली संघाला. 47 धावा धावफलक आपल्याला पाहायला मिळतील. तर गोलंदाज सज्ज अविनाश जाधव ऑन स्ट्राईक. राहुल शेलके इथे मात्र क्रिकेटमधला ब्रह्मास्त्र फेकला होता, परंतु या ब्रह्मास्त्राला उत्तर नव्हतं. सन्मान दिला मी तर म्हणेन. आणि इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. इथे मात्र हिट जरूर झालाय. तू मे पाहतोय आपण मैदानामध्ये. काय सुरू होतं मैदानामध्ये? कॉलिंग नव्हतं मैदानामध्ये, दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ नव्हता, परंतु त्याचा मात्र आता काय मैदानामध्ये तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. यस, नॉट आउट या ठिकाणी दिलाय पंचांनी. चला रायगड केसरी आपण कुणाल शिलके यांना पाहतो, बापदेव पाली. चला लगेच क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. बघा
भिंगार क्रिकेट संघाचे समर्थक ऋषी आपले स्वागत आहे. गोलंदाज सज्ज असणार आहे. यावेळेचा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक मात्र तैनात. सुरेख झेल टिपला जाईल, फलंदाज बाद होईल रोहित पाटील. दुसरा धक्का आपण पाहतोय बापदेव पाळी संघाला. परशुराम सर जोडलेले आहे. दीपक खऱ्या अर्थाने दिनेश बंधू आहेत आमच्या समेत. जयेश भोसले. आपण प्रकाश ज्योतातील क्रीडा स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धेमध्ये जात असतो. चर्चा एकच आहे, श्वान पथक आपण इथे पाहतो. अशी एकही नाईट स्पर्धा प्रकाश ज्योतातील स्पर्धा नाहीये की हे पथक तिथे उपस्थित नाहीयेत. आणि प्रेक्षकांचं सुद्धा खऱ्या अर्थाने आपण आभार व्यक्त करू. कोणत्याही प्रकारचं खऱ्या अर्थाने त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. कारण सर्वजण आपण जय मल्हार खंडोबाचे खऱ्या अर्थाने भक्त आहोत. आणि अशा प्राणी मात्रावर मात्र दया करणं ही आपले आद्य कर्तव्य आहे. गो टू कॉमेंट्री बॉक्स. निश्चितच महागुरू आपण पाहतोय. मग इंटरनॅशनल क्रिकेट जरी असेल तरी आपल्याला मात्र हे श्वान पथक नेहमीच पाहायला मिळतात. गोलंदाजच्या मार्कवर असणार आहे गोलंदाज अविनाश जाधव. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये असणार आहे बारक्या शेळके. हा देखील एक क्रिकेट पटलावरतील हा मोठं नाव आहे. पाली संघाचा बाहुबली म्हणून ओळखला जाणारा बारक्या शेळके मात्र मैदानामध्ये असणार आहे. गोलंदाज सज्ज होतोय. अविनाश जाधव मात्र गोलंदाजच्या मार्कवर असणार आहे. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय बॅटच्या आउटसाइड एज जरूर लागली होती, परंतु इथे मात्र एक धाव काही रोखू शकत नाही कर्तेश्वर भिंगार संघ. आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो पण धाव फलकावरती जोडल्या जातील त्या म्हणजे 49 धावा. एकोणपन्नास धावा 2 बाद 49 अशी आपण धावसंख्या पाहतोय. यावेळेचा चेंडू शरीराचा वेध जरूर घेतलाय, परंतु या ठिकाणी लेगबाईच्या स्वरूपात ही धाव मिळेल. पंच डीके चोरगेसर इशारा करतात लेगबाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल. आणि इथे मात्र 50 धावा पूर्ण होत आहेत त्या म्हणजे बापदेव पाळी संघाच्या. 2 बाद 50 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अतिशय सुरेख गोलंदाजी मित्र म्हणून अविनाश जाधवच्या मार्फत मैदानामध्ये पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल आणि फलंदाज बाद होईल. या ठिकाणी आपण पाहतोय बारक्या शेळके. जसजसे मैदानामध्ये आपल्याला विकेट पाहायला मिळतात तसतसं मात्र मैदानामध्ये आवाज पाहायला मिळतोय भिंगार गावाचा. अतिशय प्रेक्षकाकडे वळणार आहोत. आवाज बघा बघा कोणा प्रेक्षकाकडे वळूया आपण. मोठे भिंगार कर्तेश्वर भिंगार क्रिकेट संघाच्या प्रेक्षकांचा आवाज. इथे जल्लोष आपल्याला बघायला मिळतो. तर एका बाजूला उजव्या बाजूला जय बापदेव पाली क्रिकेट संघाचे प्रेक्षक. कल्पेश शेळके मात्र मैदानामध्ये नवीन फलंदाज येतोय. इथे मात्र 4 षटकांचा खेळ संपलाय. 4थ्या षटकाचा विचार केला अविनाश जाधव याचा, ज्याने 2 महत्त्वपूर्ण सफलता घेतलेत म्हणजे फलंदाज बाद केलेत आणि 2 धाबा खर्च केलेत आपल्या गोलंदाजीवर. अतिशय सुरेख गोलंदाजी राहिली अविनाश जाधव या गोलंदाजाची. कमबॅक केले पूर्णपणे मैदानामध्ये. आपल्या संघाला पुन्हा एकदा या सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला आहे. तर गोलंदाजीच्या मार्कवर असणार आहे गोलंदाज देवेंद्र पाटील. अष्टपैलू कामगिरी करताना नेहमीच आपण या देवेंद्र पाटीलला पाहतोय भिंगार संघाकडून. आज मात्र कशा प्रकारे कामगिरी करेल. यावेळेचा चेंडू अतिशय सुरेख दर्जेदार चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र पूर्णपणे बीट झालाय. राहुल शेळके मात्र चेंडू जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये, विसावतोय. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. शेवटचं षटक आहे, स्लॉगवरचं षटक आहे. इथे मात्र जास्तीत जास्त धावा जमवायच्या असतात फलंदाजी करत असताना संघाला, परंतु इथे किती धावा खर्च करेल आपल्या गोलंदाजीवर देवेंद्र पाटील.
किती धाब्यांवर रोखेल चेंडू हवेत आहे. पायचं झेल घेण्याचा प्रयत्न करतो क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र सुरेख झेल टिपला जाईल. आता मात्र थोडस पारडं जड होतंय मी तर म्हणेन भिंगार संघाचं. अतिशय सुरेख या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली. अविनाश जाधव आणि देवेंद्र पाटील आतापर्यंत 50 धावा धावपलकावरती आहेत. काय कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 20 धावा आल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. अशा 3 षटकामध्ये तब्बल 46 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. परंतु नंतरच्या येणाऱ्या अविनाश जाधव याचा विचार केला नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रतीक शेळके मात्र मैदानामध्ये असणारे ऑन स्ट्राईक. तर देवेंद्र पाटील हा असणार आहे गोलंदाजीच्या मार्कवर. अद्याप 4 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे या पूर्वार्धातील. पाहिजे 4 चेंडूमध्ये किती धावा खर्च करतोय आपल्या गोलंदाजीवर, किती धावेचं लक्ष असणार आहे. ज्या अनुषंगाने फलंदाजी सुरू होती कंचनदादा असं वाटलं होतं कुठेतरी 70 ते 80 धावांपर्यंत इथे मात्र टार्गेट सेट केला जाईल काय मैदानामध्ये. परंतु इथे धावांवरती आता अंकुश लगावण्यात आलाय कर्तेश्वर भिंगार संघाच्या गोलंदाजाकडून. अतिशय कमालीची गोलंदाजी. लेफ्ट हँड फलंदाज प्रतीक शेळके. यावेळचा चेंडू आपण पाहतोय हा ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू आहे. पंच आमच्याकडे बोलतील, स्वर दर्शवतील. आव्हान तर धावसंख्येत भर पडेल. संघाची धावसंख्या पाहतो पण धापाईल कबड्डी 51 धावा. 4 बाद 51 अशी धावसंख्या पाहतोय. अद्याप या पूर्वार्धातील 4 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. एखादा मोठा फटका संघाच्या धावसंख्येला आकारणी देईल. हा हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक तैनात होता परंतु झेल मात्र या ठिकाणी निसटलाय हातातून. झेल जमिनीला दान होतोय. 1 धाव काही रोखू शकत नाही कर्तेश्वर भिंगार संघ. आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो पण धावपलकावरती 52 धावा. भिंगार संघाचा विचार केला तर धर्मेंद्र घोगरा असेल, देवेंद्र पाटील असेल, त्याच्यानंतर विनायक असेल, प्रतीक असेल, असे चांगले फलंदाज आहेत मैदानामध्ये की ज्यांच्याकडून अपेक्षा असणार आहे भिंगार संघाला. परंतु गोलंदाजाचा विचार केला तर पाली संघ देखील चांगला गोलंदाज असणार आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा दिशा दिली आहे आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक आता चुकी करत नाहीये आणि फलंदाज होईल बाद. साहिल जगे ज्यांनी मागचा झेल सोडला होता परंतु ह्या वेळेला मात्र अतिशय सुरेख झेल टिपलाय आणि फलंदाज बाद केला जाईल. संघाची धावसंख्या पाहतो पण धावपलकावरती 52 धावा असणार आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे या पूर्वार्धातील. एखादा मोठ्या फटकेची आवश्यकता असणार आहे बापदेव पाळी संघाला. तर एखादा निर्धाव चेंडूची आवश्यकता असणार आहे ते म्हणजेच कर्तेश्वर भिंगार संघाला. या पूर्वार्धातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. नवीन फलंदाज आपण पाहतोय भावेश शेळके असणार आहे ऑन स्ट्राईक. तर गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज देवेंद्र पाटील. यावेळचा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र मिश्र स्ट्रोक पाहायला मिळतोय. उंची जास्त लांबी कमी पाहायला मिळाली. आणखीन एक धक्का आपण पाहतोय तो म्हणजेच बापदेव पाळी संघाला. भावेश शेळके बाद होतोय. संघाची धावसंख्या 52 धावा. या पूर्वार्धातील शेवटचा चेंडू. नवीन फलंदाज मैदानामध्ये हनुमान शेळके. शेवटचा चेंडू. किती धावा चा टार्गेट सेट करेल बापदेव पाळी संघ. येणारा हा एक चेंडू सांगेल. टार्गेट सेट करणारा चेंडू मैदानामध्ये आपण पाहतोय. देवेंद्र पाटील सज्ज. कार्पेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय.
चेंडू येतोय डिमिट विकेटच्या रिजनला. क्षेत्ररक्षक मात्र तैनात असेल. जोपर्यंत चेंडू फील्ड करेल फेकेल 2 धावा पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु फलंदाज बाद होईल तो म्हणजे हनुमान शेळके. आणि इथे मात्र 5 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. संघाची धावसंख्या पाहतो पण धावपालकावरती जोडल्या जातील त्या म्हणजे 54 धावा. येणारे 30 चेंडू आणि 55 धावेची आवश्यकता असणार आहे ती म्हणजे कर्तेश्वर भिंगार संघाला. परंतु 4 धावेची पॅनल्टी असणार आहे बापदेव पालीत संघाला. म्हणजे या 4 धावा ज्या आहेत त्या निश्चितच बापदेव पालीत संघाच्या अकाउंटमधून कमी करण्यात येतील. तर आपण पाहायचंय 30 चेंडू आणि 55 धावेंचं आव्हान आहे. आव्हान कशा प्रकारे तर पाहिजे 30 चेंडू आणि 51 धावेची आवश्यकता असणार आहे ती म्हणजे कर्तेश्वर भिंगार संघाला. हा आव्हान कशा प्रकारे खेळून काढेल तो म्हणजेच भिंगार संघ आणि कशा प्रकारे गोलंदाजी राहील ती म्हणजे बापदेव पालीत संघाची. याचं धावतं वर्णन करण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय या बेलवली गावातील आणखीन एक गोड आवाज आमचे दिनेशजी पाटील सर यांच्याकडे. तर थँक्स संदेश पाटील. इथे व्यासपीठावर रायगड केसरी कुस्ती क्षेत्रात या पुरस्काराने सन्मानित असणारे आमचे परममित्र कुणाल शिलके पाली यांचं आगमन झालेलं आहे. कुणाल आपले स्वागत आहे. आणि जगदीश शिलके पाली जरी इथे उपस्थित असतील, रायगड प्रीमियर लीगमध्ये जी कुस्ती स्पर्धा झाली रायगड प्रीमियर लीग नितलस गावच्या क्रीडा नगरीमध्ये 2 वर्षापूर्वी त्या स्पर्धेमध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने एक प्रतिनिधित्व केलं. संघाचे पुरस्कर्ते सुद्धा होते. आणि जगदीश शेळके पाली आपण जर इथे उपस्थित असाल यावं आपण खऱ्या अर्थाने. आणि त्यांच्या माध्यमातून आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी स्पोर्ट्स सायकल खऱ्या अर्थाने पुरस्कृत करण्यात आलेले आहे. जगदीश शेळके फॅब्रिकेशन हा त्यांचा एक खूप मोठा व्यवसाय सुद्धा आहे. मनपूर्वक तुमचं आम्ही स्वागत करतो. बघा आमच्या मालुसर आहेत तिथे, त्यांचे ते खास परम मित्र आहेत. नमस्कार. पुन्हा एकदा तमाम क्रीडरसिकांचं मनपूर्वक स्वागत करूया आणि घेऊन चलूया. पहिल्या फेरीतील हा मात्र अंतिम सामना असेल. एका बाजूला असेल कर्तेश्वर भिंगार संघ तर दुसऱ्या बाजूला BC पाटील 11 जय बापदेव पाली संघ. आपल्याच पंचक्रोशी दिले 2 संघ आणि 2 संघांची लढत पुन्हा एकदा एक बहारदार होईल यात तीळ मात्र शंका नाही आहे. 50 धावा 51 धावांचा टार्गेट सेट झाला. 51 धावांचा पाठलाग कसा राहील कारण मागचा सामना मात्र कमालीचा जिंकलाय. शिवकर संघानं प्रभावित केलं जय दुर्गा माता रोहिंजन B संघाला. एक ताकदवान संघाला त्यानं पराभूत केलं आणि आपली गुणवत्ता सिद्ध केली. अशाच प्रकारचा खेळ इथे कसा राहील. कोणते 2 संघापैकी एक संघ मात्र शिवकर संघाच्या विरोधात खेळण्यासाठी सज्ज होईल. कोपरवलीची स्पर्धा भिंगार संघानं गाजवली. वरवळ B संघाच्या विरोधात खेळताना विनायकचा आणि प्रत्येक घोगऱ्याचा काय सुंदर खेळ राहिला होता. सामना त्यांनी बनवला जरूर परंतु विनायक तो फिनिश नाही करू शकला. तर इथे लय भारी वडापाव शेडू रामश्याम यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 या प्रकाश ज्योतातील पर्वामध्ये आपलं सरचे स्वागत करत आहोत. हरेश शेळके आपले स्वागत आहे. सुप्रसिद्ध कुस्तीपटू बोलूया दिनेश बंधू आमचे दिनेश पाटील सरांकडे बोलूया. ओ टू कॉमेंट्री बॉक्स खेळ स्टार्ट ग्रीन सिग्नल. त्याचबरोबर मंचावर उपस्थित अनिलजी बरे माजी सरपंच त्याचबरोबर दुर्ग भ्रमंतीमध्ये अतिशय उत्तमरित्या अनेक गड सरकारणारी मंडळी यांचं इमानाचे स्वागत करूया. पहिला बॉल अवंतानं सुरुवात केली जाते.
51 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज मात्र कल्पेश शेळके हा मात्र पहिला वाईट बॉल टाकतोय. अविनाश जाधवनं काय सुंदररित्या कमबॅक करून दिलंय संघाला, भिंगार संघाला. कारण साहिल जागेवर तब्बल 20 धावा पडल्या. सौरभ पाटील आणि धर्मेंद्र गोगरे अशी ही सलामी जोडी. मधली फळी ही आता मात्र धर्मेंद्रनं चांगली भक्कम बनवली आहे. कारण प्रेम चांगला खेळतो. विनायकनं तर ग्रेट फिनिशचं काम त्यानं चालू केलं आहे. विनायकचा खेळ ही तेवढा सुंदर राहिला आहे. चांगला फटका इथे मात्र पाहतोय. थर्ड मॅचच्या दिशेने चेंडू जाईल. पॉईंटचा क्षेत्ररक्षक फक्त एकटक निहाळत राहिला जरूर आणि गलीमधला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तत्पूर्वी मात्र चेंडूनं गाठली सीमा रेषा. इथे आलाय उत्तरार्धामधला पहिला चौकार. चांगली धावसंख्या उभी झाली आहे जरूर, कारण कडाक्याची थंडी आहे आणि थंडीमध्ये या धावांचा पाठलाग इतका सोपा नसतोच मुळात. जोरकश फटका लगवायचा होता. इथे मात्र डॉट बॉल आला. पहिला वाईड, नंतर डॉट, नंतर चौकार आणि आणखी एक निर्धाव चेंडू. 3 बॉलचा खेळ संपतोय. उत्तरार्धामध्ये धाबळकर धावा लागत आहेत कर्तृशर भिंगार संघाच्या बिनबाद 5. माजी उपसरपंच त्याचबरोबर वाईट पंचांवर तुम्ही दडपण नाही टाकायचा. पंचांचा निर्णय हा अंतिमच राहील याची नोंद घ्या. त्याच्यामुळे पंचांबरोबर डिस्कशन काही करू नका. तुम्ही तुमचा खेळ करा, पंच निर्णय देतील. दीपकजी पाटील साहेब माजी उपसरपंच भिंगार यांचंही मनसे मनापासून त्यानं मात्र सांभाळलं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत करूया. प्रकाशजी आपण आला असाल तर या पण माजी उपसरपंच भिंगार यांना विनंती करेन की आम्हाला अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. एक एक पाऊल पुढे टाकत टाकत हा सामना मात्र पुढे घेण्याचा प्रयत्न हे 2 सलामीर करतायत. सौरभ पाटीलनं आता पण 4 चेंडू खेळला आणि धावा त्यानं जमवलेत 5. संघाची धावसंख्या 7. बिनबाद 7. क्रिकेटिंग शॉट, कव्हर ड्राईव्हचा हा लाजवाब फटका देऊन जाईल धर्मेंद्र घोगरेला आणि त्याच्या संघाला तब्बल 4 धावा. विनंती करेन सामन्याचा आनंद मनापासून घ्या, परंतु कोणत्याही सामन्यात विघ्न येणार नाही याची दक्षता तुम्ही घ्या. कारण ग्रामीण टेनिस क्रिकेट आता पहिल्यासारखी राहिली नाही. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये नियम आलेत, नियमावली आली आहे आणि असोसिएशनसुद्धा बसलेत. फटका फसला, मोठी विकेट. धर्मेंद्र घोगरे मात्र बराच वेळ तग धरून उभा राहू शकला नाही आणि अशा प्रकारे त्यानं मात्र हात झेल बाद. एक लक्षात घ्या प्रेक्षकांनी, मॅच टू मॅच खेळा, त्याच्यामुळे कोणत्याही खेळाडूला त्रास होईल असं वागता येणार नाही. त्याच्यामुळे ज्या गावचे प्रेक्षक असतील त्या संघाच्या संघनायकांनी आपल्या प्रेक्षकांना सांगणं आहे फक्त मॅच खेळा. पूर्वीसारख्या मॅचेस आता राहिल्या नाही आहे याची नोंद घ्या. ॲक्शन रिॲक्शन लगेच होत आहेत, त्याच्यामुळे खेळाडू खेळत राहतील आणि प्रेक्षक मात्र नाद करत राहतील. झेल घेतली, विकेट मात्र घेतली आणि इथे पहिली विकेट्स. 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, 1 बाद 11. चला सामना सुरू करा. 20 मिनिटांमध्ये पहिले 4 षटक टाकणं गरजेचंच राहणार याची नोंद घ्या आपण.
त्याच्यामुळे टाइमपास क्रिकेट नाही चालणार. फक्त गेमची मजा घ्या, आनंद घ्या सामन्यांचा. कारण आपण एकमेकासमोर आज नाही उद्या नाही दररोज खेळायला येतो. त्याच्यामुळे तुम्ही फक्त सामन्याचा आनंद घ्यायचा, एन्जॉय करायची. जीत हा पार्ट ऑफ गेम आहे, परंतु त्या जीत हारमधून काहीतरी शिकणं ही आर्ट ऑफ गेम आहे. ती आर्ट ऑफ गेम तुम्हाला जमली पाहिजे. आपला आनंद आपण जिंकलात म्हणून उन्माद बाळगू नका मित्रांनो, किंवा पराभूत झालात म्हणून निराश होऊ नका. पुन्हा लढा, पुन्हा खेळा. टाइम पास होतोय, लक्षात घ्या. 20 मिनिटं आयोजक कानात सांगायला आल्याचा अर्थ समजून घ्या. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज परेश शेळके. डेड बॉल. कमेंट्स पास नाही करायच्या बाहेरून, लक्षात घ्या. कमेंट्स बाहेरून पास होता कामा नयेत. कारण काल एक ठिकाणी जिंकलेल्या संघाला प्रेक्षकांनी हुलडबाजी केली म्हणून बाद केला, याची नोंद घ्या. एक दिवसाची गेम नाहीये. जिंकणं हारणं तुम्हाला पेललं पाहिजे. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज परेश शेळके. सौरभ पाटील जाईल सामोरा. हा मात्र डॉट बॉल. प्रेशर क्रिकेट हळूहळू वातावरण बनायला लागलंय. 51 धावांचा पाठलाग इथे मात्र सोप्पा नाहीये तसाही. हळू मॅच बनतीये जरूर. तमाम खेळाडू या सामन्याचा आनंद घेत आहेत. आपल्या पंचक्रोशीत 2 संघ. आता हे असं बनणार, सडेतोड उत्तर दिलं जाईल. क्रिकेटमध्ये कोणी मोठं नसतं, क्रिकेटमध्ये कोणी छोटं नसतं. एक वार तेरा, दुसरा पलट वार मेरा असं म्हणत मात्र एकमेकावर वार पदार्पण केले जातील. दोन्ही सलामीर तंबूच्या आश्रयाला जात आहेत. मी पहिल्या बॉलपासून सांगितलं 51 धावांचा पाठलाग इतका सोपा नाहीच आहे मुळात. कडाक्याच्या थंडीमध्ये या धावांचा पाठलाग करणं नक्कीच अवघड राहत आहे. आणि त्यामध्ये मात्र सौरभ पाटील स्वस्तामध्ये परतला आणि धर्मेंद्र घोगरेही बाद झालाय. परेश शेळके पहिल्या 2 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त धाव दिली आहे, एकही नाही, आणि 1 विकेट मात्र कमावलाय. देवेंद्र पाटील आणखीन एक बाईकवीर. प्रत्येक बॉल प्रति हा सामना बनत राहील. रायगड प्रीमियर लीगमध्ये रनरअप संघ त्यांचा राहिलाय देवेंद्र पाटीलचा. आणि देवेंद्र पाटीलचा खेळ ही मित्रांनो कित्येक वर्षापासून, कारण धर्मेंद्र घोगरे, देवेंद्र पाटील या मंडळीनं खांद्याला खांदा लावत भिंगार संघाची नैया पार केली. तर एका बाजूला बारख्या रोहित या मंडळीनं मात्र जयदास या सगळ्या मंडळीनं आपल्या गावचा झेंडा पार रोवलाय. प्रत्येक खेळाडू, प्रत्येक माणूस आपल्या गावचा नाव मोठं होण्यासाठी आपल्यापर्यंत 100% एफर्ट देतो. पहिल्या 2 बॉल्समध्ये एकही धाव नाहीये, 1 विकेट कमावली आहे. गोलंदाज परेश शेळकेनं तोफखाना राहिलाय. गोलंदाजीचा पाली संघ BC पाटील 11 जय बापदे पाली संघ. तर एका बाजूला कर्तृत्व भिंगार. क्या बात लाजवाब फटका. पॉइंटच्या शतषकाला फक्त पाहायला मिळाला आणि दाखवला चौकार. एक पूर्ण 3 षटकाचा खेळ संपलाय. सामना थोडा रुंदा होतोय. बॅटची कडा इथे मात्र डीप थर्डमॅनच्या मधून चेंडू सरळ जातो सीमारेच्या बाहेर. जसा स्ट्राईकवर आला ना देवेंद्र पाटील, त्यानं मात्र लागोपाठच्या 2 चेंडूवर परेश शेळकेला 2 चौकार दाखवले
आणि ज्या धावांचा प्रवाह थांबला होता, जो धावांचा फ्लो बंद झाला होता, त्या फ्लोचा वाल्व खोलला आणि इथे मात्र आले 2 चौकार. कॅमेरामॅनने एकदा प्रेक्षक दाखवा. प्रेक्षक कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करून ठेवा सगळ्या प्रेक्षकांना, तमाम दर्शकांना पाहू द्या एकदा स्क्रीनवर आपण. तर पहा, आवाज करा चला. हां तुम्ही हे 3-4 ओके हे बघून घ्या सगळ्यांना. गुड गुड, जोरदार आवाज करा. प्रेक्षक ऑन स्क्रीन, तुम्ही प्रेक्षक दिसताय. चला भिंगार संघ तुम्ही पाठीराखे दिसतायत. वा येस 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 येस. हां तुम्ही हात वर करतायत. हे सगळे प्रेक्षक मला दिसतंय ते आनंद लुटताना या सामन्याचा. अजय पाटीलच्या अगदी पाठीमागे. हा फटका आणखीन एक चांगला आहे. इथे मात्र अतिशय उत्कृष्ट प्रेशर बनला या सामन्यामध्ये. चांगली धावसंख्या उभारली आहे. धावांचा पाठलाग होण्यासाठी देवेंद्र आपल्या परीनं झुंजतोय, लढतोय. विवेक घोगरेनंही कित्येक स्पर्धेमध्ये भरभक्कम कामगिरी केली आहे. म्हणून मगाशी म्हटलं मी, देवेंद्र पाटीलची टीम आणि धर्मेंद्र घोगरेची टीम बॅलन्स बनायला लागली आहे. त्यांची मजबूत सुरुवात आहे जरूर, परंतु मधली फळी आहे ना, मग प्रेम असेल, विवेक असेल, या नव्या उमेदीनं मात्र प्रतीक घोगरे असेल नवा विश्वास दिलाय. चांगली फलंदाजी राहिली आहे. कोपरोलची स्पर्धा या संघानं गाजवली आहे. तर एका बाजूला पाली संघ डोंगराच्या पाड्याच्या उत्तम टुर्नामेंटमध्ये 2 राऊंड्स तो संघ जिंकून आलाय. त्याच्यामुळे 3ऱ्या फेरीमध्ये त्यांचा संघही दाखल झालाय. खराब 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 कामगिरी. क्षेत्ररक्षण मात्र खराब, फेकी खराब झाली. धावा आल्या तब्बल 4 धावा तब्बल लुटल्या गेल्या. 4 बॅकअप नाहीये. आपापसात तालमेल मात्र बिघडला जातोय. चांगली कामगिरी तर मात्र धावांच्या माध्यमातून राहिली. 4 धावा या चेंडूवरती आल्या. अक्षय, कॅमेरामॅन अक्षय ज्यांनी एक रजनी गाजवली आहे, त्यांचंही मनस्वी स्वागत करूया आपण. त्यांच्या माध्यमातून अनेकांना मार्गदर्शन मिळालं. ते 24 लाईव्हचे उत्तम कॅमेरामन, त्यांचंही विशेष स्वागत. या 4 धावा आल्या आणि अशा प्रकारे धापलकर धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर लागल्या त्या तब्बल 25 धावा. टाईम अलॉट केला जाईल. पाणी पाहिजे, पाणी घेऊन जा प्लीज. 12th मॅन स्ट्रॅटेजिक टाईम आउट आता घ्या आपण वाटल्यास इथेच. जय बापदेव पाली क्रिकेट संघाचे खंदे समर्थक नामवंत क्रिकेटर सुप्रसिद्ध कुस्तीपट्टू रायगड केसरी या खऱ्या अर्थाने किताबाने ज्याचा गौरव करण्यात आलेला आहे असे कुणाल शेलके पाली यांचा वाढदिवस आहे. कुणाल, तुला वाढदिवसानिमित्ताने की शिक्रिय उत्कर्षाची तू सर करीत राहावी, कधी वलवू न पाहता आठवण आमची स्मरावी. जीवनामध्ये वाटचाल करत असताना कुणाल तुझ्या इच्छा आकांक्षांचा बेलू गगनाला भिडून दे आणि मनात आम्हा सर्वांच्या एकच इच्छा, कुणाल शेलके पाली तुला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभून दे. याच वाढदिवसानिमित्ताने गावदेवी क्रिकेट संघ बेलोली यांच्या वतीने आमदार चषक स्पर्धेच्या माध्यमातून आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर गुरुग्राम पंचायत भिंगारचे विद्यमान सरपंच रामदासजी वाघमार साहेब सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनस्वी स्वागत करूया. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. सिंगलला डबल, मी तू झाली जरूर. धावण्याचा प्रयत्न पहिल्यांदा थांबला, थबकला, पण त्यानंतर मात्र टॉप गिअरमध्ये गिअर टाकला विवेकनं आणि अखेरकार सुखरूप पोहोचला. प्रेशर माइंड गेम बनली आहे ही, कारण या प्रेशर माइंडमध्ये वातावरणही गरम बनायला लागलं आहे. धावा तसं अंतर दूर नाही आहे. 17 चेंडू 24 धावांचं गरज आहे. एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करत सामन्यात कमबॅक केलेलं का. कल्पेचा हा चेंडू सुंदरता टोळवला आहे विवेकनं आणि एक नवा विश्वास विवेक आपल्या फलंदाजीतून दाखवतोय. अनेक टुर्नामेंटमध्ये मी पाहिलं, धर्मेंद्र घोगरे परतला, सौरभ परतल्यानंतर प्रेम
आणि विवेकनं आपला डाव सावरला. धर्मेंद्र देवेंद्रचे काही सामने अनुपस्थित जाणवली होती, पण त्याचा कमबॅक मिळणं या संघाची ताकद बनते. अनुभव पणाला लागला जातोय, पण रोहित पाटील आणि टीम आपल्या गोलंदाजीच्या आधारावरती सामना फिरवेल की भिंगार संघ या सामन्याची कलाटणी सहज देईल. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा बॅट करायला लागले. क्षेत्ररक्षक मात्र सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं. शॉर्ट थर्ड मॅचच्या दिशेनं क्षेत्ररक्षकानं चेंडूला अडवला स्वस्तिकनं आणि स्वस्तामध्ये मात्र फक्त एकच धाव बहाल केली. एका धाब्यानं धाबलकर धाबा लागल्या, त्यामुळे तब्बल 29, 2 बाद 29 धाबा, 15 बॉल्स आणि 22 धाबांची गरज. कल्पेश शेळके गोलंदाजीच्या मार्कवर आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. जोरदार अपील जरूर राहिलाय. दक्ष पंच मात्र पाहतील. चला, पंचांचा निर्णय हा अंतिम राहिला, त्याच्यामुळे इथे मात्र डॉट बॉल, आणखीन एक चांगला चेंडू आणि त्याच्यामुळेच हा अंतर 14 बॉल्स आणि 21 धाबांचा, 22 धाबा, सॉरी 14 बॉल आणि 22 धाबा. एक डॉट बॉल सामन्यामध्ये कलाटणी देईल. एक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करेल. ज्याप्रमाणे कुकरमध्ये प्रेशर क्रिएट होतो असा इथेही या सामन्यामध्ये बनेल. फटका चांगला आहे. खराब खराब क्षेत्ररक्षण. पराये लोगों से शिकायत क्या करना. अरे घाव तो अपनों के ज्यादा चुभते है. हे घाव चुभणार जरूर. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण ड्रॉबॅक बनतोय पाली संघाचा. अशा प्रकारच्या धाबा जर सहज दिल्या ना तर पराभव अटळ आहे, कारण या चुका तुम्हाला कमी धाबा असताना करण्याचं धारिष्ट देत नाही. आणि अशा प्रकारे इथे मात्र हा आला चौकार आणि त्याचबरोबर HDC आला. राउंड एजे. क्या बात. हा मात्र चांगला बॉल. अकोट टप्प्याचा चेंडू उचली घेणारा खराब क्षेत्ररक्षण. हा या मागच्या षटकामध्ये पाहिलं पाली संघाचं. 12 बॉल्स 18 धावांची गरज. तुम्ही जे आवाज कराल तो आवाज रेकॉर्ड करणार HDC, ही त्याची खासियत राहिली आहे. मी कालही सांगितलं महागुरु गडगे सर, जेवढे आजकाल गाणे लगावले जात नाही ना टुर्नामेंटला, तेवढ्या तुमच्या आवाजाच्या क्लिप्स व्हायरल झालेत. हे तुमचं यश आहे मित्रांनो. प्रत्येकाला दुसऱ्याचं काम खूप सोपं वाटतं. खेळाडूला वाटतं कॉमेंट्री खूप सोपी आहे, कॉमेंटरला वाटतं अंपायरचं काम खूप सोपं आहे, अंपायर्सला वाटतं की गुणलेखाचं काम सोपं आहे, आणि या सगळ्या प्रेक्षकांना वाटतं की सगळ्यांचं काम खूप सोपं आहे. परंतु प्रत्येकाची जबाबदारी वेगळी, प्रत्येकाचं काम वेगळं. ज्या क्षेत्रात जाऊ ना त्या क्षेत्रामध्ये टिकून राहणंही कठीण आहे. सातत्य तुम्हाला कामगिरीमध्ये असावं लागतं. इम्प्रूव्हमेंट तुम्हाला दाखवावी लागेल. आपण जिथे काम करतो त्या कामामध्ये प्रावीण्य तुम्हाला मिळवावं लागतं. ते प्रावीण्य मिळवलं जाईल का? आयुष्यभर शेंगदाणे विकणारी मंडळी पाहतोय. पहिल्यांदा बस स्टँडला येणं पाहिली आणि आता मात्र सामने सुरू झाल्यानंतर टुर्नामेंट आपल्या पोटच्या खळगी भरण्यासाठी मंडळी मात्र अहोरात्र मेहनत करते. 12 बॉल 18 धाबा. सामना थांबतोय खूप. आयोजक आक्रमक म्हणायच्या अगोदर सामना सुरू करा. फुल टॉस बॉल. फुल टॉस बॉलला दिशा दिली आहे. जाईल बॉल. इट्स अ नो बॉल कॉल. नो बॉल कॉल. सगळंच घर फिरलेत. घराचे वासे गरा 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 फिरायला लागलेत. या गाण्यानं अनेक हळदी गाजवल्या आणि आजही या चेंडूवर धावा आल्या तब्बल 5. क्या बात. उत्तम दर्जाचा बॉल राहिलाय.
राहुल शेळके. मी अगोदर म्हटलं होतं की पाली संघाची ताकद तशी पाहिजे तर गोलंदाजी आहे, परंतु गोलंदाजी बरोबर क्षेत्ररक्षण ही मुख्य कणा असावा लागतो. खराब क्षेत्ररक्षण इथे प्रॉब्लेम झाला. अनेक प्रकारच्या खराब फेकी झाल्या, चांगले चेंडू सोडले, सीमा रेषा बाहेर गेले, त्याच्यामुळे सामना बनला 11 बॉल 13 धावा. फटका कंट्रोलमध्ये नव्हता जरूर आणि अखेरकार इथे मात्र राहुल शेळकेनं चांगला झेल टिपला. स्वतःचा मी म्हणेन की कॉन्सन्ट्रेशन देवेंद्रचा चुकला, कॉन्सन्ट्रेशन मिस झाला आणि त्यानं मात्र आल्या प्रकारचा फटका लगावला. धावा इथे सोप्या साध्या राहिल्या होत्या, परंतु बहुमूल्य विकेट्स गमावली जातीये देवेंद्र पाटीलची. विनायक पाटील चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये सापडलेला हा आणखीन एक अनमोल हिरा. चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये ज्या खेळाडूंना आक्रमक खेळ दाखवला त्यानंतर मात्र तिथून मागे वळून पाहिलंच नाही. दीपकदादा पाटील सासरेबुवा यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे बक्षीस विनायक पाटीलसाठी. लेकीकडे पैसे जातील, पण त्यासाठी जावयाला पहिल्यांदा चांगल्या षटका ठोकाव्या लागतील. चांगला मार्ग आहे, पैसा घरात द्यायचा. ओळख राहिली आहे जरूर, फटका फसलाय. इथून सामन्याचा मोमेंटम बनेल की काय? इथे मात्र एक मोठा फटका दाखवायचा होता जरूर. मी सांगेन की देवेंद्र पाटीलनं चूक केली आहे. खराब फटका, खराब सिलेक्शन आणि त्यानंतर मात्र विनायक पाटील गोल्डन डकची शिकार. आणखीन एक फलंदाज बाद. सामना होता 12 चेंडू 18 धावा. पहिला नो बॉल भीमर आला, त्याच्यावर आला चौकार. त्या बॉलवर धावा आल्या तब्बल 5. त्या वेळेला देवेंद्र पाटील ऑन स्ट्राईक होता. गरज होती 12 बॉल 13 धावांची. नंतर मात्र त्यानं पुढचा डॉट खेळला आणि स्वतःवरच प्रेशर क्रिएट करून घेतला आणि मग मात्र चुकीचा शॉट सिलेक्शन पाहिला आणि तो परतला. त्याच्यानंतर विनायक पाटील मोठा फटका लागण्याच्या नादामध्ये परतला आणि आता गणित बनतंय 9 बॉल 13 धावा. प्रतीक घोगरे वडवळे बी संघाच्या विरोधात एक चांगली फटकेबाजी दाखवत त्यानं सामना बनवला होता. तर प्रतीक घोगरे ऑलराऊंडर या संघाचा मात्र असेल स्ट्राईकवर. तर ज्या राहुल शेळकेनं हा सामना बनवलाय तो उरलेले 3 चेंडू कसा टाकेल? अंतिम षटकामध्ये सामना जाईल का? पुन्हा एकदा चांगला भरता वेगन चेंडू मात्र फटकावला लॉंगच्या दिशेनं. खराब क्षेत्ररक्षण वारंवार चूक केली जाते. सिंगलला डबलमध्ये इथे बहाल केली गेली आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या. त्या तब्बल 40 धावा. येणारे चेंडू असतील 8. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. 8 बॉल 11 धावांचं हे द्वंद्व, या 2 संघांमधली ही लढत आपण पाहतोय. राहुल शेळके विचार विनिमय केला जाईल. प्रेशर क्रिएट नका करू. पंच निर्णय घेतील, तुम्ही काही बोलू नका. जो काही निर्णय येईल तो पंचाचा अंतिमच राहील. त्याच्यामुळे इथे तुम्ही डिस्कशन कोणी नका करू. 2 पंच निर्णय तो अंतिम राहील. त्याच्यामुळे आक्षेपचा हा प्रश्नच राहत नाही. अतिशय उत्तम दर्जाचा हा सामना रंगणाऱ्यात तीळ मात्र शंका नाहीये. 51 धावांचा पाठलाग करायचा होता. त्यानंतर मात्र होतकरू खेळ दाखवलाय. देवेंद्र पाटीलनं जरूर 8 बॉल्समध्ये 4 चौकारांसहित 19 धावा जोडल्या. 6 बॉल फेस केले, 5 रन्स केल्या सौरभ पाटीलनं. 2 बॉलमध्ये 1 चौकारासहित धर्मेंद्र पाटीलनं धावा जोडल्या.
पंचांचा निर्णय हा अंतिम राहील याची नोंद घ्या. कमिटी निर्णय घेईल. इट्स अ फायनल निर्णय. ही रन कंप्लीट आहे. सामना सुरू करा. याच्यामध्ये काही स्वतःहून जर काही एफर्ट्स असतील बॉल हँडलमध्ये बॉल अडवण्यामध्ये तर मात्र रन रोखली जाते. पण इथे मात्र तसं दिसलं नाही आणि इथे 1 रन कंप्लीट झाली. चला सामना सुरू करा. इथे 1 रन कंप्लीट, 7 बॉल आणि 10 धावा. या बॉल्सवर धावा किती जमवल्या जातील, हा बॉल कसा राहील, कोणाच्या बाजूने जाईल हा चेंडू, कोणासाठी धावा देईल, कोणासाठी धावा रोकेल, कशा 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 प्रकारचा खेळ राहील आणि अंतिम षटकामध्ये हा सामना कुठे जाईल. दोन्ही संघांच्या पाठीराखांना वाटतंय होय आम्हीच जिंकलो पाहिजे, पण जिंकणार तर फक्त आणि फक्त एक संघ. या चेंडूवर चांगला प्रहार दाखवलाय. मिड विकेटला धाव मात्र घेतले फक्त फक्त आणि 1. चला पुन्हा एकदा तिसऱ्या अंपायर्सकडे बोलूया, परंतु क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेच, निर्णय तर येईल. इथं पाहिलं जाईल 1 रन तर कंप्लीट केली आहे. नॉट आउट, नॉट आउट कॉल. या बॉलवर धावा आली 1. आता मात्र 6 बॉल्स आणि 9 धावांची गरज. 6 बॉल्स 9 धावा जिंकण्यासाठी कर्तृत्व भिंगार संघाला संघ लढतोय BC पाटील जय बापदेव पाली संघाच्या विरोधात. या 9 धावा वाचवणारा एखादा जिगरबाज गोलंदाज राहील का, की एका बाजूने मात्र प्रतीक आणि विवेक या धावांचा पाठलाग सहज करेल. चला सामना सुरू करा. विशाल शेळके गोलंदाजीच्या मार्कवर, गोलंदाज विशाल शेळके, तर स्ट्रायकर मात्र विवेक घोगरे. नॉन स्ट्राईकला प्रतीक घोगरे. 2 घोगरे बंधू मात्र पाहतोय. 6 बॉल्स 9 धावांचं क्रिकेटचा हा थरार नाट्य. फटका रिकामी जागा हेरण्याचा प्रयत्न केलाय जरूर. काय कमालीचं एफर्ट्स राहिलं. राहुल शेळकेचा एफर्ट्स अप्रतिम राहिलाय. पहिल्यांदा वाटलं होतं की कदाचित काऊ कॉर्नरच्या मधून हा चेंडू सीमारेषा बाहेर जाईल, परंतु एफर्ट्स ला जबाब राहिले आणि इथे मात्र फलंदाज विवेक घोगरे बॅक टू पॅव्हिलियन. आले मुलीचे कवन कथील सारे दुःख त्या माऊलीचे श्याम. अजय नाईक नवीन फलंदाज. पहिल्याच बॉलवर एक चांगला प्रहार विवेक घोगरेने दाखवला जरूर, परंतु काय सुंदर
इथे मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेनं मिड विकेटपासून धावत सुटला आणि राहुलनं मात्र एक लाजबाब झेल कन्वर्ट केला. आता 5 बॉल्स 9 धावांचं समीकरण. विशाल शेळकेच्या पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. अजय नाईक नवीन फलंदाज स्ट्राईकवर असेल. नॉन स्ट्राईकला मात्र प्रतीक घोगरे उभा आहे. सामना फक्त पाहायला जातोय, न्याहाळला जातोय. धाबा कशा जोडायच्या विचार केला जातोय. अखेरकार पुढच्या चेंडूवर सुद्धा आणखीन एक विकेट्स लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर विकेट्स कमावली जातीये. या 9 धावा आता जड व्हायला लागलेत की काय. साधं सोपं वाटणार हे आव्हान. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज होती प्रकाश पाटील. तिथून मात्र या सामन्यानं गिरकी घेतली, युटर्न घेतला. मी सांगितलं की विकेट एक टर्निंग पॉइंट. सिंगल डबलवर भर देत हा सामना नक्कीच देवेंद्र पाटील सहज संपू शकला असता, पण नाही. आजकाल षटकाराला किंमत आहे. फटका फसला, त्यानंतर फ्लो डाऊन सुरू झाला. आणखीन एक फलंदाज बाद. चार बॉल आणि 9 धावांची गरज. 12 बॉल 13 धावांची गरज होती. 11 बॉल 13 राहिल्या. 10 बॉल 13, 9 13, 8 11, 7 10, 6 9, 5 9, 4 9. स्लिपिंग स्वीपचा हा प्रयत्न जरूर राहिलाय. फॉलोविंग स्लिप ज्याला म्हणतात ते फॉलोविंग स्वीपचा फटका मात्र एकच रन देऊन जाईल. 3 बॉल 8 धावा. जो सामना कर्तव्यशर भिंगार संघ सहज जिंकेल असं वाटत असताना हळूहळू मांजराच्या पावलानं मात्र BC पाटील जय बाबदा पाली संघाने या सामन्यामध्ये शिरकाव केला. खराब क्षेत्ररक्षण ड्रॉबॅक राहिला, परंतु जे काय केलं ते सगळं विसरून पुन्हा नव्या दमानं मात्र पाली संघ लढतोय, झगडतोय. 3 बॉल जिंकण्यासाठी कंपल्सरी 8 धावांची गरज. प्रतीक घोगरेमध्ये क्षमता आहे, साहिल जगेमध्ये क्षमता आहे. कोण क्षमता सिद्ध करेल की विशाल शेळके सिद्ध करेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण सेकंड स्लिपमध्ये इथे मात्र चौकारापासून वंचित ठेवला. सिंगल रन्स फक्त आली, सिंगल रन्स आली आहे फक्त. आणि त्याच्यामुळे इथे 2 बॉल आणि 7 धावा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम लक्षात घ्यायचा आहे. 2 बॉल आणि 7 धावा. 2 बॉल 7 धावा. स्ट्राईकवर असेल साहिल जगे, नॉन स्ट्राईकवर प्रतीक घोगरे. प्रतीक घोगरेमध्ये आता पण सिद्ध केलेला षटकार मारण्याची क्षमता अनेक वेळा, पण इथे मात्र या चेंडूवर धावा किती येतील. हा चेंडू डॉट आला तर प्रेशरमध्ये राहील भिंगार संघ, परंतु या चेंडू धाव आली ना तर अंतिम षटकाच्या या अंतिम चेंडूपर्यंत हा सामना जाईल. चला सामना सुरू करा. पंच काही इशारा करतात लक्षात घ्या. कोणीही जिंकू द्या, कोणीही हरू द्या, मैदानामध्ये कुणीही जायचं नाही. पहिल्या राऊंड्समध्ये सुद्धा आजकाल काहीही घडतंय. भावेश ऑन फायर. इथे मात्र झेल टिपला. पॅव्हिलियन मधून आवाज गेला होता की सिंगल घ्यायची आहे, प्रतीक घोगरेला स्ट्राईक द्यायची आहे, परंतु साहिल जगे मात्र या सामन्यामध्ये निष्प्रभ ठरतोय. विकेट्स गमावली आणि इथे मात्र 1 बॉलवर धावा आता राहतील 7. क्रिकेट संघाच्या संघनायकांनी लगेचच नाणेफेकी साठी संपर्क साधायचे आहे. तिरंगा शिवकार. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम राहिलाय. 1 बॉल जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. साहिल जगे स्ट्राईक रोटेशन देत मात्र प्रतीक घोगरेला स्ट्राईकवर आणणं गरजेचं होतं, झालं नाही. क्रिकेटचा नवा अध्याय लिहिला जातोय. कोणीही जिंकू द्या, कोणीही हरू द्या, दोन्ही संघात संघनायक लक्षात ठेवायचं की फ्रेंडली मॅच झालीच पाहिजे.
सामना संपला ना की दोन्ही संघांनी हँडशेक करायचं आहे, हे लक्षात घ्या. स्पर्धेचा नियम राहिलाय. 1 बॉल 7 धावांची गरज. काय सामना लढलाय. 12 बॉल 13 धावांची गरज होती. इथे मात्र विशालनं सामना बनवला. 1 बॉल 7 धावा. चला फिल्डिंग लावून घ्या पटकन रोहित, पटकन चला. 1 बॉल टाकायचा आहे, त्यासाठी तुम्ही घाई करा. जर गोलंदाजानं काही चूक नाही केली तर इथून मात्र पाली संघ पराभूत होऊ शकत नाही. परंतु 1 बॉलमध्ये 9 धावा होताना मी 2 वेळा पाहिलेत, तर 7 का नाही हा प्रश्न गोलंदाजाला पडावा. अखेरकार हा फटका राहिला चांगला आणि इथे मात्र जिंकलाय तो म्हणजे BC पाटील, जय बाबा पाली संघ. चला दोन्ही संघ लाईनअप करा आणि लगेचच संघाचा संघनायक पाली संघाचा संघनायक रोहित आपण या, कारण ऑलरेडी उशीर झालाय त्याच्यामुळे पाली संघाचा संघनायक आपण लगेचच या रोहित आणि टॉस करून घ्यायचं आहे. 2 संघ लाईनअप करा आपण. अतिशय उत्तम सामना पाहायला मिळाला आणि सामन्याला मात्र गिरकी भेटली. चला संघनायक पाली संघाचा रोहित आपण या प्लीज लगेच टॉस करून घ्या. चला इथे आता जी लढत झाली जय बापदेव पाली क्रिकेट संघाने कर्तेश्वर भिंगार क्रिकेट संघावर मोठे भिंगार क्रिकेट संघावर मात करत दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे. त्यांचं अभिनंदन. आणि मोठे भिंगार क्रिकेट संघ तुम्ही स्पर्धे